हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. महात्मानुस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. हरिः ॐ. सशङ्खचक्रं सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम्. निवृत्तिनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. महात्मानस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. जे ज्ञानगंगे नाहले पूर्णता जेवोनी धाले. देखे शांतीसी आले पालव नवे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानाधिराज विश्वमौली वैष्णवाग्रगणी श्री ज्ञानोबराया. अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान रुक्मिणी प्राणसंजीवन परमात्मा श्री पंढरीनाथ. वैराग्य महामेरू वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया आदी करून सकल साधुजनांच्या चरणारविंदी विनम्र भावाने नतमस्तक होऊन आपल्या या पवित्र पावन पारमार्थिक क्षेत्रातील एक आदर्श जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये तसा हा जिल्हा प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेला जिल्हा आहे. त्यानंतर आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वरांच्या वास्तव्याने परमपुनीत झालेला हा जिल्हा आहे. आणि त्यानंतर वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीने दैदिप्यमान असणारा हा नाशिक जिल्हा. आणि या नाशिक जिल्ह्यामधील अनेक तालुके त्यामध्ये येवला तालुका आणि येवला तालुक्यामध्ये जे काही अनेक पारमार्थिक क्षेत्रातील आदर्श गाव आहेत त्यापैकी एक अनेक साधू संतांच्या समाधीने तथा जन्माने साधनेने पावन पुनीत झालेला आपलं हे अंदरसूल ग्राम. आणि या अंदरसूल ग्रामामध्ये आपल्या भाविकांच्या वतीने आयोजित हा 4 दिवसीय कीर्तन महोत्सव. निमित्त काय आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपल्या गावातील आदर्श परमार्थाचा ज्यांनी वाढवला ते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील एक अद्वितीय रत्न असणारे वैकुंठवासी प्रातःस्मरणीय परमपूजनीय परमवंदनीय श्री गुरु विठ्ठल महाराज उर्फ गोटेराम बाबा किंवा त्यांना आणखी एक नाव त्यांच्या कर्तृत्वाने मिळालं ते म्हणजे अवघड शास्त्री बाबा. हे अवघड शास्त्री नाव का मिळालं त्यांना, कशामुळं लोक त्यांना अवघड शास्त्री म्हणायचे, तर ही जुनी मंडळी सांगतात की त्यांचं कीर्तन त्यांचं प्रवचन त्यांचं व्याख्यान एवढं विद्वत प्रचूर असायचं म्हणजे सध्याच्या भाषेत अवघड असायचं लय. अगदी सांगायचं म्हणजे डोक्यावरून नाही मांडवाच्या वरून जाईल एवढं अवघड असायचं. आणि म्हणून मग ते अवघड विद्वत प्रचूर भाषेमध्ये ज्यांचं बोलणं असल्यामुळं
खरं तर ते या काळामध्ये असते तर त्यांना विचार करावा लागला असता की लोकांना काय लागते काय नाही, लोक आपली पुन्हा तारखा घेतील का, आपल्याला पुन्हा बोलवतील का, असं जर अवघड बोललो तर. परंतु त्यांचा तो 25 वर्षापूर्वीचा काळ, आणि मला वाटते आंदरसूल ग्रामामध्ये मी बरेच कीर्तन प्रवचनं केले आहेत. तुमच्या ऐकण्याची क्षमता पाहिल्यानंतर कळतं की या जुन्या मंडळींनी किती कानं तुमचे असे उंच शिखराला नेलेले आहेत. आणि म्हणून अशा असणारे वैकुंठवासी प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा, अवघड शास्त्री बाबा किंवा गोटेराम बाबा यांच्या पुण्यतिथीचं हे रौप्य महोत्सव आहे. 25 वर्ष यावर्षी पूर्ण होतात बाबांना वैकुंठ गमन करून. आणि मग त्यानिमित्तानं यावर्षी विशेष उपक्रम राबवण्यात आला त्यांच्या परिवाराच्या वतीने तथा गावातील भजनी मंडळाच्या वतीने. बाबांचा हा 4 दिवसीय पुण्यतिथीचा रौप्य महोत्सव साजरा करण्याकरता म्हणून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील दिग्गज सिद्ध आणि प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तन आहेत आणि प्रवचनमालाही आहे. खरं तर सध्या काळामध्ये अलीकडच्या काळात सप्ताहामधले प्रवचनं शक्यतो 90% बंदच झालेली आहेत. आता कुठंच प्रवचन राहिले नाहीत. सप्ताह म्हटलं की वारकरी सप्ताह म्हटलं की सकाळी गाथा भजन पाहिजे आणि दुपारच्या सत्रात प्रवचन पाहिजेच पाहिजे. श्री गुरु ज्ञानेश्वरी विद्यावैभव चैतन्य महाराज मागं एक वेळी बोलून गेले की सप्ताहामध्ये एवढं रूपांतरण झालेलं आहे की आजकालच्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार करण्याचं माध्यम म्हणजे सप्ताह आहे. परंतु सप्ताहामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार कमी, दुसरेच वाङ्मय जास्त. म्हणजे आपलं शेत तसंच पडक पडलं आणि दुसऱ्याचं शेत नांगरणं चालू आहे सध्या सप्ताहामधून. परंतु आंदरसूल ग्रामावरती हे जुने संस्कार आहेत आणि म्हणून मग दुपारच्या सत्रामध्ये ही प्रवचन मालिका ठेवलेली आहे. खरं तर आजची ही प्रवचन सेवा आपल्या परिसरातील आणि एक आदर्श कीर्तनकार असणारे विकास महाराजांचे होते. परंतु काही अडचणीस्तव त्यांना इथे येणं झालं नाही आणि मग आज काही जागा भरून काढण्याकरता म्हणून मला इथं नियोजकांनी बसवलेलं आहे. आणि मग काय सांगावं की असं म्हणतात की दाने दाने पे लिखा हुआ है खाने वाले का नाम. आता योजित सेवा जरी नियोजित सेवा जरी वेगळी असली परंतु कदाचित विठ्ठलबाबांच्या मनामध्ये असेल आणि परमात्म्याच्या मनामध्ये असेल ही सेवा करून घ्यायचं. आणि म्हणून फक्त एकच करा की आजची सेवा त्यांचीच आहेत, विकास महाराजांचीच आहे, तेच करतात असं समजा. फक्त समजा की तेच करतायत, अमोल महाराज नाही तर विकास महाराजच करतात असं समजून घ्या. कारण परमार्थ समजायला काही लागत नाही. सध्याच्या भाषेमध्ये ॲडजस्टमेंट आहे की नाही. आणि म्हणून आजची ही प्रवचन सेवा आहे. अगदी वेळेत आपल्याला सेवा पूर्ण करावयाची आहे. आता अचानक ही सेवा दिली होती, मग आता कोणता श्लोक घ्यावा, ओवी घ्यावी, मनामध्ये संभ्रम होता. पण मग आमचे जीवलग मित्र आदरणीय श्री हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार भागवताचार्य, आपल्या परिसरातील एक उदयोन्मुख वारकरी संप्रदायातील व्यक्तिमत्व असणारे आमचे प्राणप्रिय मित्र राहुल महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल महाराजांना येताना विचारलं की महाराज आता श्लोक कोणता घ्यावा, ओवी कोणती घ्यावी, हे संभ्रम आहे, जरा सांगा. मग आता ते माझ्यापेक्षा अधिकारानं मोठ्या असल्या कारणानं त्यांना मी विचारलं आणि मग ते मित्रसंबंधामुळेही त्यांनी सांगितलं. महाराज म्हणजे बाबांचा अधिकार फार मोठा होता आणि ते खऱ्या अर्थाने एक महापुरुषच होते आणि म्हणून मग त्यांच्या अधिकाराला साजेल असा श्लोक, अशीच ओवी घेतली पाहिजे. म्हणून मग दोघांच्या संगनमतानं हा श्लोक निवडण्यात आलेला आहे. श्लोक तसा फार गोड आहे आणि 9व्या अध्यायातील 13व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. खरं तर सगळी श्रीमद भगवद्गीता 700 श्लोक, बोध चालीला कौतुक हे प्रमाण आहे. आपल्या संप्रदायामधील अनेक जे काही संत आहेत त्यामध्ये सच्चिदानंद बाबांचा एक अभंग आहे. सच्चिदानंद बाबा सिंधू संगम झाला सोहंबोधू, आमच्या आवसेकर महाराजांच्या चक्री भजनाच्या परंपरेतला तो अभंग आहे. ते म्हणतात की 700 श्लोक
700 श्लोक बोध चालिला कौतुक. कौतुक अशा प्रकारचा जो 700 श्लोकांचा बोध चालला, त्यापैकी सगळी श्रीमद भगवद्गीता, मग ज्या असं म्हणतात की म्हणोनी व्यासोच्छिष्ट जगत्रय, हे सगळं जग ज्ञानाच्या बाबतीत व्यास महर्षींचं उष्ट आहे. कारण जेवढं काही ज्ञान आहे ते सगळं जगातलं ज्ञान एका महाभारत ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. जगातलं सगळंच ज्ञान, मग जे काही महाभारतात आलं तेवढं जगामध्ये ज्ञान आहे, आणि जे काही ज्ञान महाभारतात सांगितलं ते जगामध्ये आहे. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकीतीही येणे कारणे म्हणी पे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. व्यासांचं उष्ट आहे ज्ञानाच्या बाबतीत जग. आणि मग महाभारतातलं जे काही सगळं जगातलं ज्ञान ते एका महाभारतात आलं, ना महाभारतामध्ये सुद्धा श्रीमद भगवद्गीता ही भीष्म पर्वामध्ये आली. मग त्यातलं सार ज्ञान सगळं एका श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्म्याने सांगितलं. आणि मग त्याही श्रीमद भगवद्गीतेमध्ये तसे तर ज्ञानोबराय बोलतात की सगळेच अध्याय महत्त्वाचेच आहेत, परंतु 9वा अध्याय म्हणून नवमीची या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया बिहाला मग मी वाया गर्व का करू, ज्ञानोबराय बोलतात. 9वा अध्याय तसा फार विशेष आहे. आणि मग त्यातही 9वा अध्याय, आणि या 9व्या अध्यायामध्ये महापुरुषांकडं महात्म्यांकडं असणारी जी दैवी संपत्ती आहे, त्या दैवी संपत्तीचं काही विशेष दिग्दर्शन परमात्म्याने या श्लोकाच्या माध्यमातून केलेलं आहे. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. या जगामध्ये अनेकांना अनेक प्रकारचं महत्त्व आहे. या जगामध्ये अनेक प्रकारची मंडळी राहतात, अनेक प्रकारचे वर्ग राहतात, परंतु सगळ्यात विशेष जीवन जर कोणाचं असेल, जे परमात्म्यालाही पूज्य ठरतात, ते आहे महापुरुषांचं जीवन, साधूंचं जीवन, संतांचं जीवन. खरं तर अख्खं जग त्या परमात्म्याची पूजा करतं, त्या परमात्म्याची आराधना करतं, त्या परमात्म्याच्या सेवेमध्ये आपलं सगळं काही चालू आहे. कारण चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. परमात्मा बोलतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता. आणि परमात्म्याच्या सत्तेमुळं अवघं जग चाललेलं असल्या कारणानं अख्खं जग त्या परमात्म्याला शरण आहे. आणि परमात्म्याने सांगितलेलं आहे की तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम. परमात्म्याने सांगितलेलं आहे की मला शरण ये. म्हणून मग त्याला शरण गेल्याचा परिणाम की जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागतासी शरण्य मीची एकू. आणि मग त्या परमात्म्याची सेवा करण्याकरता, त्या परमात्म्याची भक्ती करण्याकरता अनेकांचं जीवन आहे. कुणी कुणी कशा प्रकारे देवाची उपासना केली, कुणी कुणी कशा प्रकारे देवाची भक्ती केली, अनेक अभंगाच्या माध्यमातून आलेलं आहे. आमचे सार्थक महाराजांचे पितृचरण, आमचे अण्णा एक अभंग म्हणतात, मी त्यांच्याकडून तो अभंग दरवेळी आले की 2-2 चरण पाठ करतो. त्या अभंग नाथरायांचा अभंग आहे. आणि ज्या अभंगाच्या माध्यमातून नाथरायांनी कुण्या संतांनी, कुण्या साधूंनी कशा प्रकारे भक्ती केली हे सांगितलं. नवविधा भक्ती नव आचरती, त्यांची नामकीर्ती सांगू आता. एक एक नाम घेता प्रातः काळी, पापा होय होळी क्षण मात्रे. आणि मग नवविधा भक्ती 9 जणी केली आहे की नाही. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. महाभागवत करुणी श्रवण, सर्वांगाचे कान, श्री शुकापण, उद्धरीला जाण परीक्षिती, हरिनाम घोषे गर्द तो प्रल्हाद, स्वानंदे प्रबोध झाला त्यासे, स्तंभी अवतार हरी प्रगटला, दैत्य विदारीला हस्त नखे.
आहे की नाही. आता हे अभंग फार मोठा आहे महाराज, आता हे झालेत माझे 2-4 चरण पाठ, आता जाताना 2-4 चरण पाठ करून जातो. नवल या गोष्टीचं आहे, ज्ञानोबारांनी 13व्या अध्याय जे बोललेले आहेत ना अमानी या पदावरती. आता आमच्या अण्णाचं जीवन खरंच साधं बोळ आहे. त्यांचे कपडे पाहिल्यानंतर कुणाला वाटणार नाही की एवढं पाठांतर असेल, आणि चौकडा अनपट पाठांतर आहे सगळं. जे कुण्याच महाराज लोकांचं पाठांतर नाही ते सगळं यांचं पाठांतर आहे महाराज. फक्त जरा सार्थक महाराजांचे आमच्या आईचे थोडं बंधन असतं की जरा कीर्तनात थोडं शांत घ्यायचं, परंतु पाठांतराच्या बाबतीत नाद नाही करायचा महाराज. आमचे मामा अनेक वेळा म्हणत असतात, काही काही महाराज लोक असं म्हणतात तसं म्हणतात, पण मी पाठांतरवाल्या आणि काय आपलं साधकीय जीवन सुरुवात तर आहे आपली, आपली कुणाला नाव ठेवण्याची पात्रता तर नाहीच महाराज, परंतु कितीही सामान्य. अहो शंकर महाराज खंदारकर त्यांच्या उत्तर काळामध्ये आळंदीला चातुर्मास पण राहायचे, आळंदीला उत्तर काळात. आणि ते आळंदीला राहिले की मग आळंदीला मंदिरामध्ये कुणाही साध्या कीर्तनकारांचे कीर्तन राहायचे, विद्यार्थ्यांचे वगैरे, आणि ते पुढे येऊन कीर्तनाला बसायचे शंकर महाराज. आणि मग आता तेवढा उंच हिमालयासारखा महात्मा कीर्तनाला आला की ते कीर्तनकाराची गडबड व्हायची, आणि ते म्हणायचे महाराज तुम्ही कशाला कीर्तनाला आले, आमची गडबड होते. ते म्हणायचे असं नाही, कोणी कसाही असो, फक्त ज्ञानोबारांची सेवा करण्याकरता उभं राहिले म्हटल्यानंतर आपण ज्ञानोबापेक्षा मोठे आहेत का, असं ते म्हणायचे. मला हे सांगायचं आहे की नवविधा भक्ती नवजने केली, पुढं पूर्ण प्राप्ती झाली तया लागी. देवाची भक्ती करून, त्याची सेवा करून, त्याची उपासना करून, त्याची आराधना करून अख्खं जग सुखासमाधानाने जगत आहे. परंतु कधी जर आपण विचार केला की अख्खं जग ज्या देवाची सेवा करतं, पूजा करतं, पण त्या देवाचा विचार केला तर तो देव काय करत असेल नेमकं, तर तो देव त्या भक्तांची पूजा करतो, यांची सेवा करतो. आता ती कशा कशा प्रकारे सेवा करतो, काय काय फार गोड चिंतन आलं 12व्या अध्यायामध्ये. या भक्तांकरताच मी अवताराला येतो, अवताराला येण्याचं माझं दुसरं काहीच कारण नाही. भगवान परमात्मा स्पष्ट बोलतात, तया संगाची निसुरवाडे आणि मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरूपम. वा, आता जे काही परमात्म्याच्या अवताराल्याचे 3 कारणं सांगितले जातात ना, की धर्माचं संस्थापना, धर्माची संस्थापना, अधर्मी लोकांचं निर्दळन आणि साधूंचं संरक्षण. पण मुख्य कारण कोणतं सांगितलं जातं, मुख्य कारण काय, धर्माची संस्थापना, धर्माचं संरक्षण हे मुख्य कारण सांगितलं जातं. परंतु संत प्रमाणावरून तर असं लक्षात येतं की संतांचं स्पष्ट म्हणणं आहे की भगवान परमात्मा अधर्मी लोकांचं निर्दळन, ते धर्माची संस्थापना, ते कदाचित एका वेळी बाजूला राहील, परंतु देव अवतार घेतो ते केवळ आमच्यासारखा, आम्हा साठी अवतार. मत्स्य कुर्मादी शुकर मोहे धाव घाली पाना, नाव घेता पंढरी राणा. मग त्या भक्ता करता तर त्याच्याकरता तयाचे आम्हा व्यसन, तो आमुचे देवतार्चन, आणि किंबहुना थोडं मागं पुढे होईल बरं का, 2 ओव्या आहेत अशाच. किंबहुना समाधान तो मिळे तै. भगवान परमात्मा स्पष्ट सांगतात की मला अवताराला येण्याचं कारणच तो भक्त आहे. आणि मग त्या भक्ताकरता तर सगळं काय करायचं आहे, ते 4 हात कशा करता घेतले, तर 4 हात. आता खरं सांगा बरं, आपल्याला 2 हात आहेत ना, जर आपल्या 2 हातावरती आणखी जर 2 हात फुटले तर लय चांगलं दिसेल का ते? 2च हात चांगले दिसतील ना, 2च भाव आहे, ते शरीर चांगलं दिसतं, व्यवस्थित दिसते. पण 2 जर हात फुटले तर ते काही लई चांगलं नाही दिसत. आता तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. देवाला काही चांगलंच वाटतं, तो भाग वेगळा. परंतु 4 हात घेण्याचं काय कारण असेल, देवानं काय प्रयोजन आहे विशेष, तर देवाने स्पष्ट सांगितलं की दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागुनी तयाचे अंग. आणि काय असतं जरा वारकऱ्याचं सगळ्याच बाबतीत मोकळ्या अंगानं कारभार असतो वारकऱ्याचा. शास्त्रात सांगितले काय, ग्रंथात सांगितले काय, त्यापेक्षा वारकऱ्याचं मोकळं कसं. आता जेवण्याच्या बाबतीत काही नियम सांगितलेले आहेत की युक्त आहार विहार, नेमेंद्रियासी सार, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा. योगशास्त्रामध्ये जेवणावरती काही नियम सांगितलेले आहेत, पण वारकरी तसं नाही. आमच्या फडावरती एक वारकरी ते म्हणत असतात, वारकऱ्यानं कच्चून खायचं आणि रगडून भजन करायचं. ज्या वारकऱ्याला निवांत भजन करायचंय, भजनाला कथेची सामुग्री, देहा अवसानावरी, असं जर भजन करायचं असेल ना, अडथळा येऊ नये तर मग कचून खायचं. आणि मग आता वारकऱ्याला देणारे काही कमी नाही, देणारे 1000 हात आहेत महाराज.
मग एकदा का वारकरी जेवाय बसला की त्याला काही बंधन नाही. एक वारकरी मी असे पाहिलेले आहेत, फक्त ऐकून ठेवा, जे वारकरी पंढरपूरला चातुर्मासाला असताना त्यांना जर कोणी जेवायला निमंत्रण दिलं तर ते खिशामध्ये सुतळी घेऊन जायचे. मामा काय सुतळी कशाकरता घेऊन जायचे? त्यांना जेवणाचा अंदाजच लागत नव्हता. मग जेवायला बसताना पोटाला सुतळी बांधायची, ते सुतळी, आणि कवर जेवायचं, सुतळी तुटत नाही तवर जेवायचं. आता काय जेवणाचं काय मोजमाप? वारकऱ्याच्या जेवणाला वारकरी हाय काहीच नाही, त्यातल्या त्यात मग दिंडीतलं सप्त्याचं असं म्हणल्यावर तर काही बघायचंच काम नाही. आणि मग भक्ताचं थोडं शरीर थोडंसं मनोनी धाटे मोठे शरीर माझे आहे की नाही, भक्ताचं शरीर थोडं मोठं. हरिकृपा होता भक्ता निगती दोंदे, ते कृपेचंही दोंदच आहे, परंतु थोडं व्यंगातून घेतलं तर हेही दोंद, म्हणजे थोडं शरीर धष्टपुष्ट असतं वारकऱ्याचं. आणि मग त्या भक्ताला आलिंगन देण्याकरता 2 हात पुरत नाहीत, म्हणून भगवान परमात्म्याने दुसरे 2 हात घेतले, आलिंगन देतो. आणखी कुठं दुसऱ्या 2 हाताचा परमात्म्याने वापर केला आहे. श्रीगुरु शांती ब्रह्मबाबा फार मारुती बाबा फार गोड सांगत असतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी परमात्मा आले, पांडुरंग परमात्मा. आणि मग आता काय करू उपचार? कोप मोडकी जर परमात्मा पाहुणे घराशी आजे आले ऋषिकेची, काय उपचार करायचा? कोप तर मोडकी आहे. आणि मग परमात्म्याला आता प्रसाद तर केला पाहिजे, देवाला जीव घातलं पाहिजे. मग काय करायचं? घरी दुसरं काहीच नव्हतं, फक्त एवढ्या कन्या होत्या, अशा मुठभर कन्या असतील. त्या मुठभर कन्याचे 3 प्रकार वैकुंठवासी श्रीगुरु वैद्य बाबा करायचे, श्रीगुरु माऊली सांगत असतात. श्री कन्या, जय कन्या आणि जय जय कन्या. आता श्री कन्या कोणत्या? श्रीमंताच्या घरच्या चांगल्या घट्ट कन्या ज्या असतात त्याला श्री कन्या म्हणायचं. अर्ध पाणी आणि अर्ध्या कन्या त्याला जय कन्या म्हणायच्या. आणि ज्याच्यामध्ये कन्या थोड्यान पाणी भरपूर त्याला जय जय कन्या बाबा सांगत असतात, फार गोड. आणि मग आता जगद्गुरु तुकोबारायांचं प्रेम तर फार. आणि मग ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी कन्या केल्या, आणि त्या अगदी पातळ कन्या, मग आता त्या कन्या तशा खाता येईनात, पात्रावर वाढल्या तर त्या पांगू लागल्या, इकडं तिकडं होऊ लागल्या. मग परमात्म्याने तिथं 2 हाताचा खरा वापर केला. 2 हाताने कन्या अशा पात्रावरती आणायच्या आणि 2 हाताने कन्या वरपायच्या. महाराज वा, काय आनंद असेल तो. मला हे सांगायचं आहे की अख्खं जग जे परमात्म्याची सेवा करतं, भक्ती करतं, उपासना आराधना, पण तो परमात्मा, आमचे जगद्गुरु तुकोबाराय किती गोड बोलतात. निर्गुण आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजोनिया. तो परमात्मा संतांची पूजा करतो, दंडवत घालतो. हा प्रसंग समाधी प्रकरणात फार गोड आला आहे बघा. ज्यावेळी ज्ञानोबारायचा समाधी प्रसंग आहे, आणि त्या समाधी प्रसंगामध्ये परमात्म्याने ज्ञानोबारायांना सिंहासनावरती बसवलंय. विष्णुमूर्ती चतुर्भुज, पूजी ब्राह्मण द्विभुज, बसा तुळशी मंजिरी केशरा, त्यांचे मस्तकी वाहतसे, चरणतीर्थ घेतले आपणामुखी घातले. चरणतीर्थ घेतले तेणे समस्त ही मंदिर शिंपिले, आपणामुखी घातले म्हणे कृतकृत्य झालो मी. वा, त्या परमात्म्याने पूजा करावी. आणि ज्ञानोबारायांचं चरणोदक असणारं जे पूजा झाल्यानंतर गुरु वगैरे म्हणतात, अपवित्रम पवित्रो वा सर्वावस्थांगतो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्ष सभाया अभ्यंतर शुची. देवाचं नाव घेऊन ते चरणतीर्थ घेऊन शिंपडले जातं ते घरामध्ये सर्वत्र. परंतु ज्ञानोबारायांचं चरणतीर्थ घेतलं, सर्वांना दिलं, आणि सर्वांना देऊन झाल्यानंतर तेणे समस्तही मंदिर शिंपिले. मंदिर शिंपडून काढणं, शुचिरभूत केलं मंदिर. आणि ते उरलेलं तीर्थ काय करायचं म्हणजे द्या टाकून झाडाला. ते काय सामान्य तीर्थ आहे का महाराज? ते ज्ञानोबारायांच्या चरणाचं तीर्थ आहे. आणि ज्ञानोबारायांच्या चरणाचा महिमा देवापेक्षा जास्त कुणाला कळेल महाराज, आहे की नाही? आणि मग तो महिमा चरणतीर्थाचा परमात्म्याला ज्ञात असल्या कारणानं ते सगळं चरणतीर्थ परमात्म्याने स्वतः पिऊन घेतलं. आणि म्हणे कृतकृत्य झालो मी. ज्या परमात्म्याची पूजा केल्यानंतर जे कृतकृत्यता पावतं, पूर्णता प्राप्त होते, परंतु तो परमात्माच बोलतो की मला ज्ञानोबारायांची सेवा केल्यानंतर पूर्णता प्राप्त झाली. आणि म्हणून मग यावरून आपल्या असं लक्षात येतं की महापुरुषांचा अधिकार किती श्रेष्ठ असेल साधनेच्या बाबतीत. सर्वच बाबतीत साधू पुरुषाकडं पाहत असताना जग 3 नजरेतून पाहतं. सामान्य माणसं संतांकडं पाहत असताना
चमत्काराच्या दृष्टीतून पाहतात. सामान्य माणसाला बाकीचं काही घेणं देणं नसतं. ते साधना काय आणि आचरण काय आणि पाठांतर किती हे बाकीचं सामान्य लोकाला काही घेणं देणं नसतं. सामान्य लोक एखाद्या साधूकडं संताकडं पाहत असताना हे चमत्कार किती करतात. असे बरेच नारळ घेतल्यानंतर काय बोरला पाणी लागतं का, लेकरू होतं का, 10वीला पोरग पास होतं का, अशा गोष्टी मग चमत्कारातून पाहतात. म्हणून चमत्काराशिवाय नमस्कार नाही. म्हणून बघा, हा विटेवरचा बाबा आणि आमचे ज्ञानोबराय तुकोबराय 750 वर्ष ज्ञानोबरायला अवतार घेऊन झाले. जगद्गुरू तुकोबरायांना 375 वर्ष झाली, तरीसुद्धा आणखी म्हणावा तेवढा विकास नाही इकडचा. आणि होऊ लागलं तर मध्ये अडथळे आहेतच आणखी. परंतु असे काही चमत्कार करणारे ठिकाणं आहेत महाराज, ज्यांच्याकडं हजारो लोकांची गर्दी आहे आणि ज्यांचे विकास कितीतरी. काय कारण आहे त्याचं? एकच कारण आहे की लोकांना नमस्कार केल्यानंतर चमत्काराची फार अपेक्षा आहे. परंतु साधू पुरुष कधी कधी एखादा अधिकारी महात्मा जगाला आपण कळू नये या उद्देशानं आपलं महात्म्य ते साधू लपवून ठेवतात महाराज. मग कधी कधी काही साधू लोक चमत्कार करतही नाहीत, मग ते साधू नाहीत का, संत नाहीत का? तुकोबाराय बोलतात, येथे नाही वेश सरते आडनाव, निवडे घाव ढाव व्हावा अंगी. साधू तसा इतर बाह्य लक्षणावरून साधू करणं फारच अवघड आहे. आता ज्ञानोबराय तुकोबारायांची ही कृपा आहे की आजही पांढरे कपडे घातले आणि वारकरी संप्रदायाचा म्हणून माणूस पुढे आला की लोक वाकून नमस्कार आदरानं करतात. आणि ते आजही विशेष आहेत बरं का. परंतु मग सर्वांचंच असं आहे असं नाही. फार लोकांना मला आजकाल चमत्काराची अपेक्षा आहे, पण सगळे साधू चमत्कारही करत नाहीत. मग त्याच्या एक पुढचा थोडासा जिज्ञासू वर्ग आहे. जे लोक साधूकडं संतांकडं पाहत असताना त्यांच्या आचरणावरून पाहतात की बाबा हे आचरण कसं आहे यांचं, यांच्या जीवनातलं दैनंदिन क्रम कसा आहे, आचरणावरून काही लोक पाहतात. मग आचरणावरून पाहणं चांगलं, परंतु त्यालाही काही मर्यादा आहेत बरं का. कारण साधकीय जीवनामध्ये काही साधू लोक संत महापुरुष योग्य प्रकारे, आता ज्ञानोबराय बोलतात, हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे, विशेष आचरावे लागे संती. संत महापुरुषांनी विशेष आचरण करून समाजापुढे गेलं पाहिजे, हे बरोबरच आहे, परंतु त्यालाही मर्यादा आहे. आता हे ज्ञानोबराय बोलणारी विशेष आचरावे लागे संती 18व्या अध्यायातला विषय बघा तुम्ही. 18व्या अध्यायामध्ये श्लोक फार गोड आहे, आता आठवेल की नाही? हो बरं. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सईमान लोकांना हंतीनं निबद्धते. परमात्मा बोलतात की एखादा विदेहमुक्त महापुरुष आहे आणि ज्याची अवस्थाच देहावरती राहिलेली नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. असा एखादा जर महापुरुष असेल तर तो महापुरुष देहावर नसल्या कारणानं त्यानं कोणतंही जरी कर्म केलं तर त्याला ते कर्माची बाधा होत नाही. ज्ञानोबरायांची भाषा बघा काय. ज्ञानोबराय बोलतात, तया ही करणे या आतू घडे का त्रैलोक्या घातू परी तेणे केली हे मातू बोलोची नाही. ज्ञानोबराय बोलतात, त्याच्याकडून एखादं धारदार शस्त्र आहे त्याच्या हातामध्ये आणि समोर येणाऱ्याचा तो निपात करत निघालेला आहे, धड शिरा आणि धड वेगळं करत आहे. असा जरी अपराध एखादा साधू करताना दिसत असला, ज्ञानोबराय बोलतात तो विदेह महापुरुष असल्या कारणानं तेणे केली हे मातू बोलोच नाही, त्याला त्या कर्माची बाधा होतच नाही. काय कारण आहे? ज्ञानोबराय बोलतात की ते देहापासून आलिप्त आहेत. ते जैसे सत्यवादी करी संसार सकळ आणि अलिप्त कमळ जळी जैसे. आणि म्हणून अशा महापुरुषांचा अधिकार या जगामध्ये सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. म्हणून तर एके ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय बोलतात, तुमच्या घराच्या समोर काही साधू लोकांची दिंडी आली, वारकऱ्याची दिंडी आली आणि तुमची घरामध्ये दररोजची पूजा सुरू आहे. तुम्ही मस्त अशा प्रकारे विष्णू सहस्रनाम म्हणणं चालू आहे, 15वा अध्याय म्हणणं चालू आहे, मंत्रोच्चारामध्ये देवाची पूजा सुरू आहे. देवाची पूजा सुरू आहे आणि ती देवाची पूजा सुरू असताना काही नियम सांगितलेले की देवपूजा करत असताना मध्ये मध्ये उठू नये, देवपूजा करत असताना बोलू नये, असे काही नियम आहेत पूजेला. आपली पूजा लई वेगळी महाराज, असं आता विस्तार नको. आणि मग पूजा तर सुरू आहे आपली, घराच्या समोर काही वारकरी येऊन उभे राहिले आणि मग वारकऱ्याची दिंडी आहे, ज्ञानोबा तुकाराम दिंडी आली, काही 10-5 वारकरी आहेत
आणि घरामध्ये आपली पूजा सुरू आहे. मग आता आपण पूजा करत बसायचं का वारकऱ्याकडे जायचं, काय केलं पाहिजे बोला? का बरं, पूजेचा तर नियम आहे, पूजेमध्ये उठायचं नाही, उठल्यानंतर दोष लागतो. परंतु तो दोष लहान आहे. तुकोबाराय बोलतात, करिता देवार्चन घरा आले संतजन. देवतार्चन आपली पूजा सुरू आहे. देवता अर्चन म्हणजे पूजा करतोय आपण. आणि घरा आले संतजन. तुकोबाराय बोलतात, देव सारावे परते संत पूजावे आरते. देवाची पूजा बाजूला ठेवली पाहिजे, पण संतांची सेवा अगोदर केली पाहिजे. काय कारण आहे त्याचं? एकमेव कारण आहे, आता जास्त विस्तार नको, परंतु आपल्या जुने कीर्तनकार सांगायचे की मानवी जीवनामध्ये कृपा या 4 प्रकारच्या आहेत. एक आत्मकृपा, शास्त्रकृपा, ईश्वर कृपा आणि संत कृपा. या 4 कृपा फारच महत्त्वाच्या आहेत. मग आता 4 पहिले आत्मकृपा म्हणजे आपली स्वतःची आपल्यावरती कृपा पाहिजे. आपल्या स्वतःच्या मनाने मान्य केलं पाहिजे. वरवर इतर काही असून फायदा नाही. नाहीतर तुकोबाराय बोलतात, मोले घातले रडाया नाही आसो आणि माया. सासूसाठी रडे सून आणि भाव अंतरीचा भिन्न. तशा गोष्टीला काही अर्थ नाही. आपल्या मनाची आपल्यावरती कृपा पाहिजे. आमचे जगद्गुरू तुकोबारायांचे लहाने बंधू, कनिष्ठ बंधू कान्होबारायांचा एक प्रसिद्ध अभंग आहे बघा. कान्होबाराय बोलतात, मनुराजा एक देहपुरी असे नांद तू त्यासी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी तेणे कृपा केली आम्हावरी गा. म्हणून आलो या देशा. इथपर्यंत आम्ही कशामुळं आलो? कारण हे काय आपलं काही देशवेश नव्हे माझा, सहज फिरत आलो. आपलं लक्ष 84चं हिंडणं चालूच आहे. मग किती हिंडलो? हिंडता भागलोगा लक्ष 84 गाव. तुकोबाराय बोलतात, दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण. खूप फिरलो. तुकोबाराय बोलतात, बहु खेद क्षीण आलो सोसोनी यावन विठोबा विसाविया. खूप फिरणं चालू आहे आपलं. परंतु मग आता इथं आल्यानंतर मात्र आपल्या मनाची जर आमच्यावरती कृपा असेल, मनाने जर मान्य केलं तर तुकोबाराय बोलतात, थोडे आहे पण कधी चित्तसाह्य झाली या ते मनाने मान्य केलं पाहिजे. मनाची कृपा असणं फारच गरजेचं आहे. अन्यथा बलतिया सवे धावे सैराट वाट आडवाट दरे दरकूट. न विचारी कुडे काही कपट घात बळकट मांडीला. न पुरती भ्रमणादाही दिशा सप्तही पाताळे आकाशा. घाली उडी बळेची देखोनी फासा. केलो या दोषा पाहुणा. या मनाने आजपर्यंत मनाची कृपा नसेल तर मग काही फायदा नाही. मग आत्मकृपा. दुसरी शास्त्रकृपा, ग्रंथांची कृपा पाहिजे. शास्त्राची ही कृपा फार महत्त्वाची आहे. आता शास्त्र तर 6 शास्त्र आहेत, 4 वेद आहेत, 18 पुराण आहेत, ग्रंथ भरपूर आहेत. पण आमच्या संतांच्या वाङ्मयाचा जर विचार केला तर आमचे संत बोलतात, तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू. शास्त्रकृपा, संतांच्या शास्त्राची कृपा पाहिजे. इतर शास्त्र कळणं तसं फार अवघड आहे मला. परंतु ज्ञानोबाराय तुकोबारायांचं हे जे शास्त्र आहे ना, तसं ज्ञानेश्वरी कळणं, गाथा कळणं हे अवघड आहे. फार अवघड आहे. परंतु त्यातल्या त्यात श्रद्धेनं जर यांची पूजा केली, यांची सेवा केली, अभ्यास केला, यांच्याकडे पाहिलं तर मग सामान्य अतिसामान्यावरती ही या ग्रंथांची कृपा होते. आमच्या लातूरला एक घरणी म्हणून गाव आहे लातूरजवळ, आणि तिथे मेकले परिवार आहे. ज्या परिवारातील एक मातोश्री होते आमचे विठाबाई. का सांगतो मी हे? ज्ञानेश्वरी ग्रंथाची कृपा किती महत्त्वाची आहे बघा. ज्या माऊलीनं शाळेचं तोंड पाहिलं नव्हतं, शाळा कुणीकडे हे माहिती नाही, आई सुद्धा ज्या माऊलीनं शिकलं नव्हतं, परंतु घरी वारकरी परंपरा. सोपान काका इसातकर वैकुंठवासी प्रातस म्हणजे सोपान काका त्या घरी यायचे. आणि मग ती शाळा तर शिकल्या नव्हत्या. आणि मग काकांनी एकेवेळी कीर्तनामधून गाथेचं महत्त्व सांगितलं, ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगितलं की म्हणून मने काय वाचा जो सेवको होईल येता तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. म्हणून भलतेनी येत सद्भावे नहावे
प्रयाग माधव विश्वरूप पाहावे, येतुलेने संसाराशी द्यावे तिळोदक. वा, असं महत्त्व सांगितलं ज्ञानेश्वरीचं गाथेचं, संतांच्या वाङ्मयाचं. आणि मग त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्यांना वाटलं की आपला जन्म वाया जाईल कदाचित. आपण एवढं सगळं करतो. लक्षात ठेवा, आमच्या विठामाईनी, तुम्हाला ते मातोश्री माहिती नाही, 1972 सारख्या दुष्काळामध्ये घरचे माणसं कदाचित एखाद्या वेळी उपाशी ठेवले, परंतु वारकऱ्याला दुधा तुपाचं जेवण दिलं महाराज. अशी ती मातोश्री. पण तिला वाटायचं की मला ज्ञानेश्वरी आली पाहिजे. आणि काकाजवळ त्या कीर्तन झालं आणि घरी आल्यानंतर काकांच्या चरणावरती अश्रूंचा अभिषेकच केला, सोपान काकांच्यात. आणि काकांना सांगितलं, काका तुम्ही कीर्तनामधून एवढं ज्ञानेश्वरीचं गाथेचं, संतांच्या वाङ्मयाचं महत्त्व सांगितलं, परंतु मला तर यातलं काहीच कळत नाही, वाचताच येत नाही, म्हणून ज्ञानेश्वरी आजपर्यंत वाचलीच नाही. दर्शन दररोज आहे परंतु वाचले नाही, काय करावं. त्यावेळी काकांनी एकच उपदेश केला, तुम्ही काही करू नका, तुम्हाला ज्ञानेश्वरीची कृपा व्हावी अशी इच्छा आहे ना, ज्ञानेश्वरी वाचतावी वाटते ना, काहीच करू नका, फक्त श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर असं म्हणत म्हणत बोट पारायण करा फक्त. आता हा अनुभव बऱ्याच लोकांना आहे बरं का सध्या काळात, पण ही गोष्ट जवळजवळ 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मग काकांनी उपदेश केला आणि पुढच्या वर्षी काका कीर्तनाला येईपर्यंत त्या ठळक ज्ञानेश्वरी खडखड वाचायच्या मला. किती दिवसात परिणाम झाला? एका वर्षात हे घडलेला प्रसंग आहे, तुम्ही त्यांना विचारूही शकता. त्यांची मुलं आहेत आता सध्या हयात. मी का सांगतो, या ग्रंथांची कृपा एवढी सहज होते ना. आणि गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, हे खरं तर समाजावरती उपकार करण्याकरताच केलेले ग्रंथ आहेत. आमचे श्रीगुरू राऊत बाबा अनेक वेळा म्हणत असतात, गाथा ज्ञानेश्वरीच्या नंतर जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे, परंतु आपलं दुर्भाग्य हे एवढं मोठं आहे की गाथा ज्ञानेश्वरी आतून आपल्याला वाचायला जर वेळ मिळत नसेल तर आपल्यासारखे पांढऱ्या पायाचे, फुटक्या नशिबाचे, पालत्या कपाळाचे आपणच. वा. आणि म्हणून शास्त्रकृपा, या संतांच्या शास्त्राची कृपा फार विशेष आहे मला. शास्त्रकृपा, त्यानंतर ईश्वराची कृपा, परमात्म्याची कृपा. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. या 3 कृपा. आणि 4थी कृपा आहे संतांची कृपा. संतांची कृपा मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. भगवान परमात्मा तशी सहजासहजी कृपा करत नाही महाराज. परमात्मा अधिकार पाहतो, लहान मोठा पाहतो, भक्त आहे का भक्त नाही या गोष्टी पाहतो देव. परंतु संतांची कृपा, आता वेळ होत आलेला आहे. ज्ञानोबारांची एक फार गोडी ओवी आहे, मला फार आवडते ती, मी ऐकून पाठ केलेली ओवी आहे. ज्ञानोबाराय बोलतात, संतांची कृपा कशी असते, एखाद्या महापुरुषाची कृपा कशी असते. ज्ञानोबाराय बोलतात, पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. ज्ञानोबाराय बोलतात, एखादा महात्मा चालत असताना एखाद्या महात्म्याने जर एखाद्या साधकावरती कृपा केली, जा तुझं चांगलं होईल, कल्याण होईल असं सांगितलं, शब्द नंतर कृपा करतात, परंतु कृपा अगोदर त्या साधकापर्यंत पोहोचते. पुढा स्नेह पाझरे, अक्षरे मागं चालतात अक्षर, पण त्या महापुरुषांचा स्नेह, पुढा स्नेह पाझरे, आहे की नाही. मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, पण कृपा आधी. मग आता कुणाकुणावरती कशी कशी कृपा झाली हे अनेक उदाहरण आहेत. रेडेश्वर महाराजांवरती ज्ञानोबारांची कृपा झाली. होता कृपा तुमची, पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंती. महिमा आगात रेडेश्वरावरती कृपा झाली तर महाराज एक साधा रेडा, त्या रेडेश्वराची समाधी आहे. तुम्ही जर त्या आळेफाट्याला गेलात आणि तिथं जर रेड्याची समाधी कुठं आहे म्हटलं तर लोक हाणतील महाराज तुम्हाला. रेड्याची समाधी विचारत म्हणत नाही तिथं, मग रेडेश्वर महाराजांची समाधी कुठं आहे असं म्हणतात लोक. वा, कृपा, संतांची कृपा. ज्या ज्ञानोबारांनी माझ्या त्या खांबाला टिकून ज्ञानेश्वरी सांगितली, आज त्या पैस खांबाचं मंदिर आहे नेवाशाला, ऐक नाही. आणि त्या नेवाशावरून पालखी सोहळा निघतो. हे कशाचं वैभव आहे? संतांच्या कृपेचं वैभव आहे. आणि म्हणून अशी जी महापुरुष असतात ते केवळ आणि केवळ येथे उपकारासाठी आले, घरजा वैकुंठी. ते समाजावरती केवळ कल्याण करण्याकरता, समाजावरती उपकार करण्याकरताच
इथं ते अवताराला येत असतात. म्हणून तर या श्लोकाच्या खाली जे ज्ञानोबाऱ्यांनी वर्णन केलेले आहे, जयाची आस्थेचिया जयाचिया आस्थेचिया ओलावा, आ तू धर्म करी राणीवा, जयाचे मन ओलावा विवेकासी. वा, जे ज्ञानगंगे नाहले, पूर्णता जेवो निधाले, देखे शांतीस, किंवा जे शांतीसे आले, पालव नव्हे. असे त्या महापुरुषांचा अधिकार. त्यांच्या जीवनातली भक्ती जर पाहिली तर ज्ञानोबाराय बोलतात, जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्याते परवते सर म्हणते. आता कधी कधी काही शब्द कसे उच्चारायचे आमची माऊली फार गोड सांगतात. आता इथं जो सर शब्द आहे ना, सर शब्द, तो सर शब्द तसा सरळ म्हटल्यानंतर त्याचा अर्थ नाही कळत. ज्ञानोबाराय बोलतात, महापुरुषांना भक्तीची एवढी विशेष प्राप्ती आहे, कैवल्य ज्ञान त्यांच्या समोर येऊन जर प्रत्यक्ष उभं राहिलं तर ते महापुरुष, कैवल्य नाम चौथा मोक्ष घ्या किंवा प्रत्यक्ष ज्ञान घ्या, त्यांच्या समोर जर येऊन उभं राहिलं तर ते महापुरुष त्या ज्ञानाला, त्या मुक्तीला समोर उभं राहून मग ते कैवल्या ते परत. सर, आपण एखादा जर माणूस असा जर आडवा उभारला, आडवा बसला आणि तो जर आडवा येत असेल तर बाजूला हर हरक बाजूला असं म्हणत नाही का, तसं ते महापुरुष ज्ञानाला किंवा कैवल्य चतुर्विधा मोक्ष, चौथा मोक्ष सायुज्य मोक्ष, त्याला सुद्धा ते कैवल्या ते परवते सर म्हणती. आणि जयाची ये लिले माझी नीती, जियाली दिसे. त्या महापुरुषाच्या लीलेमध्ये नीती जगते महाराज. नीतीनं जगणं तेवढं सोपं नाही. आपण प्रयत्न करून सुद्धा नीतीनं जगू शकतो का नाही? आता का आपुला आपण करावा विचार, आपला आपण पाहावं. कारण नीतीनं जीवन जगणं तेवढं सोपं नाही. कारण सध्या काळामध्ये माणसाचं वर्तन म्हणजे अंगा मनासी रुचावे, येतुलेनी कृत्य नाटवेन, करणे याचे नावे भलतेची करी. असं काही माणसाचं जीवन आहे. मग न धरावा तो संगू, न लागावे तेथ लागू, नाचरावा जो मार्गो आचरे जो. असं काही आपलं जीवन आहे. परंतु आपल्याला प्रयत्नपूर्वक नीतीनं जगणं सुद्धा अवघड आहे. परंतु असे जे महापुरुष असतात त्यांच्या लीलेमध्ये, लीला क्रीडेमध्ये सुद्धा, त्यांच्या लीलेमधून सुद्धा नीती जगत असते. वा. आणि म्हणून जयाची ये लीले माझी नीती, जियाली दिसे. आणि असे महापुरुष म्हणजे जे ज्ञानगंगे नाहले, गंगा, ज्ञानाची गंगा आणि त्या ज्ञानाच्या गंगेमध्ये जे सुस्नात झालेले आहेत, जे ज्ञानगंगे नाहले, पूर्णता जेवो निधाले. आता हे पूर्णतेचं जेवण म्हणजे कोणतं जेवण आहे? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाहो. या जगात पूर्ण परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याच्या सेवेमुळं, त्या परमात्म्याच्या भक्तीमुळं पूर्णता जेवोनी झाले. म्हणजे आता त्या महापुरुषांना करण्यासारखं काही राहिलं नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, किंवा काम नाही झालो पायी रिकामा. असं पूर्णता जेवोनी झाले, पूर्ण ज्ञानाची प्राप्ती बस. आणि मग जे शांतीसे आले पालव नव्हे. पालव म्हणजे आता पेरणीचे दिवस आहे, जरा पाऊस लांबला आहे सध्या, पण तो वातावरण तर झालंय बा. आणि मग पेरणी झाली, आणि मग पेरणी झाल्यानंतर अवघ्या काही दिवसामध्ये पालव फुटते. म्हणजे कोवळी पालवी फुटते झालेला आहे की नाही. आणि मग ते महापुरुषांच्या जीवनातली शांती म्हणजे जीवन म्हणजे शांतीला फुटलेली कोवळी पालवी आहे. जे शांतीसी आले पालव नव्हे, असे असणारी ही महापुरुषांची क्रीडा, असे असणारी महापुरुषांचं. महात्मा नस्तुमाम पारथ दैवीम प्रकृतीमाश्रिता. मग ते काय करतात तर दैवी प्रकृतीला ते आश्रित होतात, दैवी प्रकृतीला आश्रय होतात. आता ही दैवी प्रकृती कोणकोणती, दैवी संपत्ती कोणकोणती, 16व्या अध्यायातला विषय फार स्वतंत्र आहे. मग त्यामध्ये अभयम सत्वसंशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती ही दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम तेज क्षमा धृती शौच मद्रोहो नातिमानिता भवंती संपदम दैवी मभिजातस्य भारत दयाभूत. आणखी एक श्लोक आहे बघा, 3 श्लोक आहेत.
दया भूतेष्व लोलुप्त्वम मार्दवम ह्रीरचापलम. मबिजा 26 प्रकारची, आता एक श्लोक आठवायचा नाही बहुतेक. मग पहिल्या श्लोकामध्ये 11 प्रकारची, दुसऱ्या श्लोकात 9 आणि तिसऱ्या श्लोकात 6 अशी ही 26 प्रकारची दैवी संपत्ती. ज्ञानोबराय या दैवी संपत्तीचा आणि महापुरुषांचा संबंध सांगत असताना ज्ञानोबराय बोलतात की ही दैवी संपत्ती कुणी एक पतिव्रता स्त्रीच आहे, ज्ञानोबरायांचं बोलणं आहे. आणि ही पतिव्रता महापुरुषांचा शोध घेत घेत कुणी आपल्याला असा एखादा वर भेटतो का जो दैवी प्रकृती दैवी संपत्तीला योग्य म्हणून ती दैवी प्रकृती संपत्ती अशी एक पतिव्रता हातामध्ये वरमाळा घेऊन उभी आहे आणि ती वाट पाहते कुणाची? ज्ञानोबराय तुकोबरायांसारख्या शुद्ध आणि त्या वाटेवरती चालणारे जे काही सत्पुरुष आहेत. मग ज्ञानोबराय तुकोबरायांपासून ते अनेक साधू पुरुष, मग अगदीच वैकुंठवासी प्रातस्मरणी गोटेराम बाबा, आपले अवघड शास्त्री बाबा, गोटेराम बाबापर्यंत अशा महापुरुषांची ती दैवी संपत्ती वाटच पाहत असते. ज्ञानोबराय किती गोड बोलतात बघा की गुणकुसुमाची माळा हे घेवो नि मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा गिंवसित असे. ती शोधते आहे ती दैवी संपत्ती कुणाचा? अशा एखाद्या वैराग्य संपन्न महापुरुषाचा शोध घेते की गुणकुसुमाची माळा, ही 26 प्रकारचे गुण आणि ही माळा घेऊन ती स्त्री उभी आहे की गुणकुसुमाची माळा हे घेऊन मुक्ती बाळा. ही मुक्ती 26 प्रकारची दैवी संपत्ती घेऊन उभी आहे. आणि मग वैराग्य निरपेक्षाचा गळा गिंवसिता असे. अशा एखादा निरपेक्ष वैराग्यवान महापुरुष त्याच्या गळ्यामध्ये ते माळ घालण्याकरता ती त्याला शोधत आहे. बरं, किंवा उगळीती निर्मळे गुण येची मुक्ता फळे, दैवी शुक्ती कळे गीतार्णवाची. काय ज्ञानोबरायांचे शब्द आहेत महाराज. असे ही दैवी प्रकृती म्हणजे उगळीती निर्मळे गुण येची मुक्ता फळे, किंवा जणू काय एखाद्या समुद्रामध्ये दैवी शुक्ती कळे गीतार्णवाची. गीतारूपी अर्णवातून निघालेली ही एक एक रत्न आणि अशा एखाद्या महापुरुषांचा शोध घेत असते. आणि ही महापुरुष या दैवी प्रकृतीला आश्रय होतात. दैवी प्रकृतीमाश्रिता हा आश्रय करतात आणि मग भजन्त्यनन्य मनसो, अनन्य रूपानं भगवान परमात्म्याची भक्ती करतात. मग ती भक्ती कशा प्रकारची आहे मी मगाशी उभी सांगितली. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सर म्हणती. जयाची येलिले माझी नीती जियाली दिसे. त्या महापुरुषांच्या जीवनात भक्ती सोडून, परमात्म्याची सेवा सोडून दुसरी कोणतीच उपासना नाही. कारण साधू पुरुषांचं स्पष्ट म्हणणं आहे की इतर साधने आम्ही भरपूर करून पाहिले. निळोबाराय गवळणीमध्ये बोलतात की यज्ञयागे स्वर्गभोग आड येते, करिता तपे कामक्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती, जपता मंत्र बीज चळची घाली घाला, करिता दान धर्म पुढे भोगावी तो फळा, सोवळे मिरविता विधी निषेध आगळा, आता हेची धनीवरी द्यावं याला होत. निळोबाराय बोलतात ऐसे शोधी येले मार्ग नाना परी, नयेची प्रतिती मग सांडी येले दुरी, आता गाऊनी गीती नाचो हा मुरारी, निळा म्हणे करू संसारा बोहर्यो. बाकी सगळे मार्ग सोडून एका भक्तीचा आश्रय का? तुकोबारांनी स्पष्ट उत्तर दिलं की मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. आणि मग भजन्त्यनन्य मनसो, अनन्य रूपानं अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. दुसरं काही त्या परमात्म्याशिवाय एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी, अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. ओ बस एक परमात्मा, त्याच्याशिवाय दुसरं एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता नाही बस. आणि मग एक दहिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, परमात्म्याची निष्ठेनं अनन्य रूपानं भक्ती. आणि मग भजन्त्य नन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम, असे असणारे हे महापुरुष. आणि या
महापुरुषांच्या जीवनातील विशेष जगद्गुरु तुकोबारा व्यक्त करतात. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. झालेल्या सेवेला पूर्णविराम आहे. आपली ही प्रवचन सेवा प्रातस्मरणीय वैकुंठवासी परमपूजनीय परमवंदनीय श्री गुरु विठ्ठल बाबा उर्फ गोटेराम बाबा किंवा अवघड शास्त्री बाबा बाबांच्या पुण्यतिथीचा हा रौप्य महोत्सव आहे. आपण खरेच मोठे सद्भाग्यवान आहोत. हे खरं तर आंदरसुलग्राम अनेक साधू संतांच्या मोठ्या पादस्पर्शाने समाधीने इथं जवळच जनार्दन स्वामी महाराजांचंही स्थान आहे, आहे की नाही. त्यानंतर संप्रदायातील या गावामध्ये जोग महाराज परंपरेतील थोर थोर साधू होऊन गेले आणि अशी असणारी ही दिव्य परंपरा. परंतु दर 2 महिन्याने एखाद्या महापुरुषांची पुण्यतिथी असते, उत्सव असतोच. आणि या गावातील विशेष प्रेम सर्व भाविकांचं, भजनी मंडळाचं, आमच्यावरती प्रेम करणारी हे सगळे आमचे मित्रमंडळी प्रेम आहेत. आणि आमच्या महेश महाराजांचा, आमचे सार्थक महाराज या सर्वांचा मोठा आग्रह होता की आलं पाहिजे. आणि मी अनेक वेळा आलो, पण या गोटेराम बाबाच्या उत्सवाला काही या अगोदर आलो नव्हतो. आणि मग म्हटलं की बाबा एखाद्या साधू पुरुषांची आपल्या जीवनामध्ये सेवा घडावी म्हणून या ठिकाणी आलो होतो. आणि मग बाबांच्या मनात असेल आणि महाराजांना थोडीशी अडचण आली म्हणून आजची ही अचानक आलेली सेवा असो, सेवाच आहे की नाही. आणि आनंद एका गोष्टीचा आहे की बाबांच्या परिवारातील मंडळी आता इथं आलेले आहेत ना, ते मला काही ओळख नाही, ते काय नाव सोपान काका ना, निवृत्ती भाऊ. अच्छा. आणि हे सोपान काका, वा. मला सार्थक महाराजांनी आमच्या वा बघा, मोठ्या मुलाचं नाव निवृत्तीनाथ, त्यानंतर लहान आता आहेत ते सोपान काका, आहे की नाही. आणि मुलीचं नाव मुक्ताबाई. आदर्श आहे महाराज. आणि मग या परिवाराने या कार्यक्रमाचं गोड असं नियोजन केलं. खरं तर संप्रदायाच्या दृष्टीनं ते जरी इकडे नसतील, परंतु बाबांचे संस्कार एवढे मोठे आहेत की असा दिव्य उत्सव जे करतात. आणि मग त्यांना सहकार्य करण्याकरता गावातील सगळीच मंडळी आहेत. परंतु विशेष करून ज्यांच्या आधिपत्याखाली आणि ज्ञानेश्वरीच्या आपलं निवृत्तीनाथ महाराजांच्या गाथेचं संगीत गाथापारायण सुरू आहे. आणि गाथापारायणाला अधिपती व्यासपीठ प्रमुख कोण आहेत? आमचे राहुल महाराज. वा. ज्यांच्या कीर्तनाची भागवत कथेची सध्या नाशिक जिल्ह्याला चाहूल लागते आहे बघा, असे राहुल महाराज. आता कसे काय सापडले देव जाणे ते. अन्यथा त्यांना सध्या असं वातावरण आहे की दररोज डबल कोयता मारून गाडी भरतात ते आमच्या माऊलीच्या भाषेत. होय, बरोबर आहे महेश महाराज. परंतु मग विशेष सर्वांचंच प्रेम आहे. मग ते निवृत्तीनाथ महाराजांच्या गाथेचं संगीत गाथापारायण. वा. श्री गुरु संतवीर बंडदाते कराडकर सांगत असतात की सगळ्या संतांचं वाङ्मय प्रकाशात आलं पाहिजे. आमच्या माऊलींनी पंढरपूरला नामदेवरायाच्या गाथेचं पारायण केलं. अशा निवृत्तीनाथ महाराजांच्या गाथेचं पारायण 3रं का 4थं पारायण असेल, मागेही 2-3 वेळा झालेलं आहे पारायण. 4थं पारायण आहे. राहुल महाराज आहेत, त्यांचं मार्गदर्शन आहे. त्यानंतर थोर साधू आता सगळेच इथं भेट देण्याकरता मोठी मोठी मंडळी येणार आहेत, आहे की नाही. त्यामध्ये संत भेटीमध्ये महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज, त्यानंतर प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण भास्करगिरी बाबा, त्यानंतर हरिशरण गिरीजी बाबा, त्यानंतर गुरुवर्य भजन भीष्म आमचे श्री राम महाराज जिंजुरके, त्यानंतर आमचे श्रीगुरु वारकरी रत्न श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली छोटे माऊली, त्यानंतर श्रावण महाराज. असे थोर महापुरुष या मंडळी सप्ताहाला भेट देण्याकरता येणार आहेत. त्यानंतर आजची कीर्तन किंवा सेवा 7 ते 9 ज्यांची आहे ते शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे वंशज वेदशास्त्र संपन्न श्री गुरु योगीराज महाराजांची सेवा आहे. अशी सगळीच मंडळी दिव्य सोहळा सुरू होतो आहे. परंतु जरा आजची ही पहिली सेवा पायाभरणीला थोडे पूर्णीचे दगड असले पाहिजेत म्हणून आजची ही सेवा सर्वांच्या आग्रहावरून केलेली आहे. झालेली सेवा परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी सेवेला पूर्णविराम. जे योग्य आहे ते ज्ञानोबराय तुकोबरायांचं आहे, सद्गुरुनाथांचं आहे. जे अयोग्य आहे तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. करविली तैसी केली कटकट,
वा कुडे का नीट देव जाणे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूतयुक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम यांच्या 25व्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथीच्या निमित्ताने सुरू असणारा हा 3.5 दिवसीय कीर्तन महोत्सव, त्यामध्ये प्रवचन सेवा, त्यामध्ये प्रथम दिवसाची ही दुपारच्या सत्रातील असणारी प्रवचन सेवा अचानकपणे ज्यांच्या वाट्याला गेली, म्हणजे त्यांचीच होती, पूर्वनियोजित बाबांच्या दृष्टीने आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण वारकरी रत्न, वारकरी संप्रदायाच्या सर्व परंपरेचं तंतोतंत पालन ज्यांच्या जीवनामध्ये आहेत, भजन ज्यांचं खूप तयार आहेत, कीर्तनही अगदीच त्या दृष्टीने खूप तयार आहेत. आदरणीय श्री अमोलजी महाराज यांनी अगदी सुंदर आणि अत्यंत महत्त्वाचा विषय साधूच्या दृष्टीने आपल्यासमोर ठेवला. त्याबद्दल संपूर्ण समितीच्या वतीने, परिवाराच्या वतीने महाराजांचे रणनिर्देश व्यक्त करूयात. आणि जे माझ्याबद्दल ते बोलले ना, तसं काही नाही बरं का, मी मोकळा आहे, मी काय असा रोज अडकलेला माणूस नाही. त्यांनी सांगितलं फक्त, नाही मी सेवा आणि ज्या गावाने आम्हाला सगळं काही दिलं, अंतरसोलने खूप काही दिलं आहे मला, तरी त्याच्यामध्ये बाबांचं काय मला दर्शन झालेलं नाही. कदाचित लहानपणी पाहिलंही असेल, खूप लहान असेल तर मला आठवतही नसेल का. बऱ्याच वेळेला खालती आपल्या श्रीकृष्ण मंदिरापुढे कीर्तनं असायची. 2-3 वर्षाचा असेल मी ज्यावेळेस बाबा गेले तेव्हा, कदाचित तेवढ्या बालपणी दर्शन झालंही असेल, पण ते आता स्मरणात नाही. पण बाबांच्या दृष्टीने लाभलेली ही विभूती आहेत. त्यांच्या या पुण्यतिथीचा हा रौप्य महोत्सव या ठिकाणी आजपासून सुरू झालेला आहे. त्यामध्ये प्रथम दिवसाची प्रवचन सेवा आदरणीय महाराजांनी संपन्न केली, त्याबद्दल महाराजांचे खूप खूप आभार.